आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अंशूंच्या इब्रतीवर उचलला जाणार प्रत्येक हात मी उखडून टाकू शकते, माहितीये तुम्हाला. इतकी कट कारस्थानं करून 4 दिवस सुखाचे मिळालेत ना, मग सुखाने जगा ना, उपभोगा तो आनंद. कशाला उगाच विस्त वांगावर घेताय, महागात पडेल. आम्ही आमचं काम करायला आलोय आणि ते प्रामाणिकपणे करतोय. दिलेला शब्द नाही मोडणार. आम्ही जर तुटू झुकू ही स्वप्न बघत असाल ना, तसं करू नका. हे जे काही करताय ना, आम्ही हसत हसत झेलू, कळलं? हे भाषण झाडू नको, कामाला लाग. वाह, मोलकर्णींच्या अंगात लय जोर आहे की. पण फक्त हॉल नाही साफ करायचंय, अजून लय काम आहेत. आवरा पटपट आणि या. आई, वनवास तुलाही चुकला नव्हता, त्याची तक्रार नाहीच आहे. फक्त तो पार करण्याचं बळ दे, बस. मनापासून केलं का नाही का सगळं जिथलं तिथं सापडतं बघ. हा, आता परत एकदा सांगतो, नीट लक्ष ठेव. नाही, हे आहे आपलं कोल्हापूर. हा, सोपं आहे एकदम. हो, हे आहे कोल्हापूर. हा, आणि हे आहे अंबाबाईचं मंदिर. अंबाबाईच्या मंदिरातनं असं त्याच्या महाद्वारातनं सरळ पुढं आलास का नाही का इथं आहे रंकाळा, आणि मंदिराच्या मागच्या बाजूला म्हणजे उगवतीला काही इकडं आहे भवानी मंडप,
आणि तिकडं असणं सरळ आलास का नाही का इकडं आहे खासबाग मैदान. कळलं? आता सांग ही काय आहे? ही काय आहे? हे हा हे रंकाळा. आणि हे राजवाडा. हा शाबास. आणि हे हे काय आहे? हे 10 वेळा सांगितलं, नीट लक्ष दे ना. बरं मला सांग इकडं काय आहे? इकडं खासबाग मैदान. शाबास. आणि हे काय नाही आठवत रे मला. सारखं सारखं आपलं तीस विचारतोय पण काय आजार जडलाय हो मला. त्यापेक्षा त्या अपघातात मेलो असतो ना तर बरं झालं असतं. ए दिन का नाही अशी? अरे त्या वहिनी एवढं सगळं करतायत तुझ्यासाठी, काही वाटत नाही वैर तुला? तू नको एवढं टेन्शन घेऊ बघ, तू होशील बरं. अरे तुमचं प्रेमच बरं करेल तुला. मी खरंच एवढं प्रेम करायला त्यांच्यावर? अरे खरंच म्हणजे पर्याडा झाला होतास त्यांच्या प्रेमात. ती बघवी कापड घालून तू संन्यास घ्यायला निघाला होतास. आणि त्या वाड्याच्या बाहेर अंगणात का नाही असा आबळाकडे बघत बसायचंस आणि त्या चांदण्या मोजायचास आणि मला म्हणायचा काय ह्या चांदण्यात का नाही अक्षर वहिनी दिसत आहेत. अरे एकदा का नाही तू मध्यरात्री गेला होतास त्यांना उठवायला. काय ते फक्त आय लव्ह यू म्हणायचं म्हणून. एवढं समज होतं मग मला काय बी कसं आठवत नाही. खरं सांगू काय, मला त्यांच्याबद्दल काय बी वाटत नाही बघ. तू काय बी म्हण पर जे खरं आहे ते आहे. अरे त्या लय जीव लावतात रे माझ्यावर. माझ्यासाठी काय काय करतात त्या. आणि मी आयो असा कोरडा नाही र. मला सहन नाही होत बघ. फसवणूक होते रे त्यांची. माझ्याकडनं ना फसवल्या जातात त्या. हा मला माहितीये ना का बोलतोस हे सगळं. आधीपासून तुझी सवय आहे अभ्यास चुकवायला. हे असे विषय भडकट होतोस तू. मला काय माहित नाही. आज तुला सुट्टी ना बघ. इकडे बस 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 आणि सांग गप्प. आता सांग इथं चंबू कडीला तुला उभा केला तर आत कसं येशील सांग.